नमस्कार, मी दीपक पाटील, DSP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहतोय राधिका पाटील मॅडम आणि श्रीकर फड या ठिकाणी राधिका पाटील जी उपोषणाला बसलेले आहेत. मॅडम, SP साहेबांचाही अहवाल आहे आणि सिटी DYSP समीरसिंह साळवे यांचाही अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. तरी पण त्यांची अद्याप बदली झालेली नाही. त्यात काय मत आहे आपलं? गेले 8 महिने झालं अजून त्याच्यावर कसलीच कार्यवाही केली नाही. उलट कारवाई तर सोडा, उडावडीची उत्तरं मिळतात. CCTV फुटेज मागणी केली, CCTV फुटेज मिळालेली नाही आहे. अद्याप कुठल्याही मी दिलेल्या माहिती अधिकाराचा असेल, अर्जाचा असेल, कसली दखल न घेता उत्तर देखील दिलं जात नाही. वरतून जेव्हा मी जाते त्या वेळेस त्यांनी टाळाटाळ करतात. कसली कारवाई करतात? काल उपोषणाला बसायला आले, त्यानंतर इथून मला उचलून नेले, इथे बसता येत नाही म्हणून शिवाजीनगरला. तिथं गेल्यानंतर मला IG साहेबांचा अहवाल म्हणून SP साहेबांचा अहवाल दाखवला. त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट 2 वर्षाची त्यांनी कपात केली. मग मला सांगा, तुम्ही इन्क्रिमेंट इकडून कमी करणार आणि तिकडून तुम्ही हप्ते घेणार, म्हणजे हा गावगुंड इथं ठेवला आहे कशासाठी? केवळ हप्ते घेण्यासाठी समाधान चौरेला ठेवण्यात आलेला आहे का? समाधान चौरेची आता ज्या पोलीस स्टेशनला ते कार्य करतोय आत्ता सध्या, त्या पोलीस स्टेशनची हिस्ट्री पाहता एनी टाईम वादग्रस्त असलेलं पोलीस स्टेशन आहे. तो आल्यानंतर कित्येक लोकांवरती खोटे गुन्हे फाडलेत. मीच नाही तर असे कित्येक लोक आहेत ज्यांच्यावर यांनी खोटे गुन्हे फाडलेले आहेत. म्हण जरा त्याला, आम्ही तर सर्वसामान्य जनता आहे हो. या मूर्खाला जर काही त्याचं नॉलेज नाही आहे, महिलेशी कसं वर्तन करायचं, आलेल्या फिर्यादीशी कसं वर्तन करायचं हे जर माहिती नाही, त्याला फक्त पैसा घ्यायचं माहिती आहे, हप्ते घ्यायचं माहिती आहे. MIDC एरियामधले काळे धंदे बंद करायचं माहिती नाही. हा फक्त दिखाव्यासाठी तो खोटी धिंड काढून जगासमोर दिखावा करण्याचं काम करतोय आणि याला पाठीशी घालण्याचं काम सर्व SP साहेब करत आहेत असं मला वाटतं. कारण अद्याप कसलीच कारवाई नाही, त्याच्यामुळं याला प्रशासनच पाठीशी घालते. समीरसिंह साळवे सिटी DYSP यांचा अहवाल पाहिलेला आहे मी बोलतो. पण पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा अहवाल तुम्ही पाहिलाय का? मी समीरसिंह साहेबांचा अहवाल पाहून SP साहेबांना काल बोलणं झालं माझं. SP साहेबांनी म्हणले मी त्यापेक्षा एक कठोर अहवाल दिलेला आहे समाधान चौरे यांच्या विरोधात. माझा साधा प्रश्न आहे, जर ह्यांनी खंडणी घेतलेली आहे, ह्यांनी गुन्हेगार आहे, ते आरोपी आहे, तर तुम्ही समाधान चौरेवर अहवाल त्याच्या विरोधात दिलेला आहे म्हणजेच हे निर्दोष आहेत. मग ह्यांना तुम्ही काय उपोषणाला बसून मारून टाकायचं आहे का? आदरणीय SP साहेब, आदरणीय आई साहेब, ह्यांना तुम्हाला उपोषणाला बसून मारून टाकायचं आहे का समाधानला फक्त वाचवण्यासाठी तुम्हाला एवढं सगळं करायचं आहे? त्या समाधान चौरेची पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे मी. परभणी, नांदेड, लातूर, माझ्यावर सुद्धा त्यांनी शासकीय कार्यालयात आणून घरात घुसखोरीचे कलम लावलेले आहेत. अशा नीच नराधम व्यक्तीला तुम्ही कशासाठी वाचवताय साहेब? माझा हा प्रश्न आहे. आणि का जेव्हा विषय क्लोज कुठं होतो, सगळ्यात पहिला DYSPने दिलं, कसूर केला आहे, SPने दिलं, कसूर केला आहे, कारवाई करा. मग त्यानंतर त्याला फक्त बडतर्फ करणे, ह्यांच्यावरचा गुन्हा रद्द करणे, फायनल करणे आणि विषय क्लोज करणे एवढाच आहे ना साहेब. हे आमच्यासारख्याला कळतं आहे. आम्ही 4 पुस्तक वाचलो तर मग आपण का कारवाई करत नाही आहे? कशामुळं आणलं आहे? घोडं पाणी कुठं पितं आहे? मला हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचं आहे लातूरकरांना, का ह्या महिलेला त्रास दिला चालला आहे? साहेब, मला असं ऐकण्यात आलं आहे श्रीकरजी की समाधान चौरे यांचे 2 इन्क्रिमेंट स्टॉप करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपलं काय मत आहे? अजून काय अपेक्षा आहे तुमची? छान आहे ना, छान आहे. 2 नाही 4 इन्क्रिमेंट रद्द करा, महिन्यामध्ये कोट्यवधी कमवा, हां हप्ते घ्या, हां आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे नोंद करा, महावितरण अधिकाऱ्याच्या आरोपीकडून पैसे घ्या, राधिकाताईवर खोटे गुन्हे नोंद करा, डॉक्टरकडून पैसे घ्या आणि इन्क्रिमेंट तुम्हाला काय 2 काय अख्खं तुम्हाला पुढचे 10 वर्षे पगार नाही दिली तरी तुम्ही ड्युट्या करू शकतात. पण आमचं करिअर, आमचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? आम्ही काय केलं होतं बाबा? मी व्यापारी आहे, हे समाजसेविका आहेत. आमचं जे करिअर उद्ध्वस्त झालं आहे त्याचं काय? त्याची परतफेड कोण करणार आहे? मला हे प्रश्न आपल्या मीडियाच्या माध्यमातून SP आणि IG साहेबांना करायचं आहे. आमचं करिअरचं काय? आम्हाला त्रास काय झाला आहे? आम्ही 8 महिने झालं काय सहन करतोय? आम्ही जर एक झापडसुद्धा मारली असती किंवा ब्रशसुद्धा काढला असतं तर आज तुम्ही आमच्यावर काय गुन्हे नोंद केले नसते? मग आम्ही संविधानात चालतो आणि ते असंविधानिक चालत आहेत, हे कितपर्यंत सहन करायचं आम्ही? एवढंच आपल्या मीडियाच्या माध्यमातून IG साहेबांना विचारायचं आहे, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा. आपण SP DYSPचे अहवाल दिलेत,
तुम्ही त्यांचे इन्क्रिमेंटवर भागत नाही साहेब. त्यांनी आमचे करिअर उद्ध्वस्त केलेत. तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, त्यांचे MPSCचे प्रमाणपत्र पहा, त्यांची मानसिक संतुलन प्रमाणपत्र घ्या. समाधान चौरे हा सदर कंटिन्यू क्राईम करणारा लोकसेवक आहे. जर एखादा व्यक्ती जर कंटिन्यू क्राईम करतो त्याला तुम्ही हद्दपार करता, तर ह्यांनाही तुम्ही बडतर्फ करा कायमचे. परत सांगतोय, त्यांना हद्दपार, जसा आम जनतेला हद्दपार करता कंटिन्यू क्राईम असल्यास, तसं समाधान चौरेवर कंटिन्यू गुन्हे आहेत, कंटिन्यू तक्रारी आहेत. त्यांना हद्दपार करा म्हणजेच बडतर्फ करा, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून. आणि आम्हाला न्याय द्या आणि आमच्यावरचे खोटे गुन्हे रद्द करा.